ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदये कळवळा वैष्णवांच्या. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण दुसरे चरण संताची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. दुसरे कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. जंजा कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति, नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम. गोरक्षे जालिंदर चरपटा क्षणभंग काणीप मच्छिंद्रात्या. चौरंगी देवानक वर्तनी संज्ञा, भुव्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा. धन्य धन्य अनभंग नाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा. राम भरोसे राम बिनु, राम नाम रे विश्वास. सुमिरन सुमंगल, सुमिरन सुमंगल, कुशल मागत तुलसीदास. राम भरोसे राम बिनु, राम नाम रे विश्वास. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला आहे. आजच्या या हरी कीर्तना करता आपण सर्वजण इथे उपस्थित झालेला आहोत. हा अभंग फार गोड आहे, सुंदर आहे. माय बापांनो, आवडे देवासी तो ऐका प्रकार. कोणता प्रकार देवाला आवडतो या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज प्रतिपादन करतात. माणसाला काय आवडेल यात नवल नाही, देवाला आवडणारी भक्ती केली पाहिजे, तेव्हा त्याची प्राप्ती होते. मग देवाला काय आवडतं, कोणता प्रकार आवडतो? रात्रंदिवस नामाचं चिंतन करतो तो प्रकार जो चालतो तो देवाला आवडतो. आणि म्हणून तुळशीची माळ गळ्यात धारण करून पंढरीची वारी करतो आणि नामस्मरण करत राहतो, तो देवालाही पूज्य जगामध्ये होतो.
असा जो प्रकार चालतो तो देवाला आवडतो, अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल टाळी वाजवा. टाळी, टाळी. आज इथे सर्वांनी श्री विलास सीतारामजी शेळके साहेब यांनी मला फार हट्ट केला, आग्रह केला की म्हटले महाराजजी काही झालं तरी चालेल, पण मला दिंडी मिळाली पाहिजे. कारण त्यांना कळाली होती म्हणून मिळाली पाहिजे आग्रह होता हा शेळके पाटलाचा. ते म्हटले काही झालं तरी चालेल, पण महाराज मला ही दिंडी मिळालीच पाहिजे. परंतु जेव्हा आमची टीम जे कार्यकर्ते ते म्हणाले की शेळके पाटलांनी फार आग्रह केला, मी म्हटलं मला आनंद खूप झाला, पण थोडं दुःख पण आहे. आता हे दुःख तुम्हाच्या देखत इथे बोलणं योग्य नाही, परंतु आनंद असा होता की शेळके पाटलाला दिंडी पाहिजे, वकील साहेबाला दिंडी पाहिजे, आमचे गजेश्वर वकील साहेब, गाडगे साहेब आणि विलासजी शेळके साहेब, ही दिंडी या कॉलनीत पाहिजे असं म्हटल्यानंतर आनंद भरपूर होता. पण दुःख असं होतं की इथली परिस्थितीची जाण मला आहे. अनेक वर्षापासून लोकांची काय परिस्थिती आहे कारखान्याची याची जाणीव मला असल्यामुळे मी आमच्या मंडळीला म्हटलं, अरे तिथे ते भावना खूप चांगली आहे, पण परिस्थिती पगार वेळीत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जाहीर बोलायला नका लावू मला. आणि म्हणून एकीकडे आनंद होता, पण परिस्थितीची जाण, खर्च एवढा आवडवे खर्च करावा लागतो. पण त्यांनी सांगितलं काही झालं तरी चालेल, पण शेळके पाटील सोडायलाच तयार नाही. ज्या वेळेला काही इथले मंडळीने आणखीन आग्रह केला त्यावेळेला शेळके साहेबांचा फोन आला. म्हटले महाराज तुम्ही हो म्हटल्या मी किराणे पाहायला आणून ठेवला. किराणा ते कुठे शेळके पाटील विलास भाऊ कुठे गेले बरं का महाराज. विलास भाऊनी सांगितलं की महाराज मी किराणा, तुम्ही हो म्हटल्याच किराणा बुक केला. म्हणजे याच्यातला भाव कळला का तुम्हाला? हो म्हटल्या मी म्हटलं अजून काही पुढच्या वर्षी देतो, जरा राहू द्या दुसरीकडे. ते म्हणले नाही जमणार. मंडपवाल्याला सांगितलं म्हणले शिष्टीमध्ये, आचारी पण सांगितलं. आजचा आचारी तुमचं जे जेवण, तुमचं जे सिस्टीम तुमची आहे, सुंदर अशी शेळके पाटलांनी सेवा केल्याबद्दल एकदा जोरात टाळ्या वाजायच्या त्यांच्याकरता. ही जी भक्ती आहे, हे जे प्रेम आहे आणि ही जी श्रद्धा आहे, हाच प्रकार देवाला आवडतो. विठ्ठल तसेच आळोकेड गजेश्वर गाडगे साहेब यांनी मला विशेष आग्रह केला. म्हटले महाराज जर दिंडी त्यांच्याकडे असेल तर चहा पाणी नाश्ता माझा. मी म्हटलं आता दिंडीला त्यांच्याकडे आहे, पण चहा घ्यायला जमल बा, पण नाश्ता कसं जमणार इतकं लोक? भजन करणाऱ्याला 8-9च्या नंतर नाश्ता ठीक आहे, पण 6ला नाश्ता शक्य नाही. त्याने सांगितलं महाराज काहीतरी पुन्हा फुलाची बाळकळी होईना देणगी रूपाने स्वीकार करा. आणि नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. या दोन्ही परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. टाळ्या वाजवून एकदा स्वागत करावा. आज या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित असणारे गायनाचार्य श्री हरिभक्ती परायण कैलास महाराज दुशिंग कीर्तनकार आहे. ते खरं त्यांचं कीर्तन आज होतं, विना त्यांच्याकडे 2 दिवसापासून असल्यामुळे त्यांनी मला दम दिला आणि मला उभं केलं. कारण विनेकरांचाच अधिकार आहे कीर्तन कोणाला सांगावं म्हणून. आमचे प्रेममूर्ती कैलास महाराज इथे आहेत. हरिभक्ती परायण गायनाचार्य श्री अरुण महाराज मांगे गोड चाल म्हणले ते या ठिकाणी आहेत. श्री हरिभक्ती परायण ज्यांची चाल झाली ते काकासाहेब महाराज टेमकर, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. ते उपस्थित आहे. गायनाचार्य हरिभक्ती परायण अशोकरावजी मोठे महाराज ते उपस्थित आहे. विनेकरी रमेश महाराज पारखे आवर्जून आज आले इथे, त्यांना धन्यवाद. चोपदार अनुभव कुरुडे, तुळशीवाल्या ताई, इकडचे पेंडेचे भालगावची भजनी मंडळी, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण वरपे महाराज सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आले. एकदा वरपे महाराजांना धन्यवाद दिले पाहिजे. महाराज तुम्ही मागे बसले पण आमचं लक्ष आहे तुमच्याकडे. सगळे विद्यार्थी घेऊन आले, त्यांना धन्यवाद. या विद्यार्थ्यांनी सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं. चाली पावल्या खेळले अत्यंत या परिसरामध्ये आम्ही कुठे असलो की ते सेवा देत असतात. पूजनीय महाराजांना धन्यवाद. तसेच या परिसरातील वयवृद्ध, ज्ञानवृद्ध, हरिभक्ती परायण आमचे पूजनीय सीताराम महाराज यांच्याकरता मनापासून धन्यवाद देतो.
कारण ते आमच्या जुन्या तालमीतले ते या ठिकाणी उपस्थित आहे. रामभाऊ धनवडे साहेब, तुम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालात, तुमचा सगळा परिवार, आणि मला घ्यायलाही आले तुम्ही असं कळालं लखनगिरी. ते म्हणले आमच्याकडे मुक्कामाला महाराज चाला तुम्ही आज, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी शामरावजी देठे पाटील, पुरणपुरून इतक्या लांबून तुम्ही इथे कीर्तनाला आले. शामराव देठे पाटील आपल्याला धन्यवाद. टोपेवाले साहेब तुम्हाला धन्यवाद देतो. बाकीचे तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद देतो. आता परिचित अपरिचित गाडगे साहेब सगळ्यांना धन्यवाद देतो. टोपेवाले, चष्मेवाले, बिगर चष्मेवाले, चोळके साहेब तुम्हाला धन्यवाद. तुम्ही दुपारी आमची मोठी सेवा केली, तुम्हालाही धन्यवाद आहे. या ठिकाणी आपणही उपस्थित झालात, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. कोळशी पाटील, कोळशी साहेब आपल्यालाही धन्यवाद. विलास भाऊ यांचं आमचं तुमचं नाव संजय भाऊ, तुम्हालाही धन्यवाद आहे. अर्जुनराव गुंजाळ आले कधी होते ना, दिसले होते तसे, त्यांनाही धन्यवाद. आपण आता सगळेच आलेले आहेत बर का. बाबळे पाटील आपल्याला आज, नरोडे पाटील या ठिकाणी आहेत, सोबदार शिवनाथजी आणि आमचे सगळे भजनी मंडळी, मेंढी, भालगाव, देवरगाव, सर्वच वारकरी. आता सर्वांची नाव घेऊन या ठिकाणी वेळ घेत नाही. मृदुंगाचारी हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज थोरात वखवात वाजतात जोरात आणि आले बसले पोरात, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी चित्रीकरण करणारे प्रेमनाथ महाराज पवार, लखनगिरी महाराज आणि धर्मनाथ महाराज काकड, सगळेच भजनी मंडळी, सर्वांना मी धन्यवाद देतो आहे. आता महिला मंडळी, तुम्ही सगळ्या कॉलनीतल्या लांबून लांबून आलेले, मिरज गावचे तुम्हालाही धन्यवाद. लांबून आलेले आहेत, आम्ही येणार आहे नाश्त्याला तुमच्याकडे. कैलास महाराज आपले नानीचे पाहुणे नगरकर नाना, तर ते या ठिकाणी निमंत्रण द्यायला आले, त्यांनाही धन्यवाद आहे. आता इथे असणारे महिला पुरुष मला सगळ्यांची नाव ज्ञात नाही. सगळ्या महिला पुरुषांना, टोपीवाल्यांना, बिगर टोपीवाल्यांना, चष्मेवाल्यांना, बिगर चष्मेवाल्यांना, या सगळ्यांना धन्यवाद देतो. सिस्टीमवाले तुम्ही गोड सिस्टीम लावली, एवढ्या याच्यामध्ये सुंदर आवाज दिला, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद आहे. विठाल आज आपण सर्वजण इथे हरी कीर्तना करता आहोत. अभंग फार गोड आहे. आवरे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मायबाप, कोणता प्रकार देवाला आवडतो? आम्हाला जीवन जगायचं असेल, आम्हाला या ठिकाणी जीवनात या लोकांमध्ये राहायचं असेल, सर्वांना एक सुख शांती समाधान प्राप्त करायचं असेल, तर आम्हाला भगवंताच्या भक्तीशिवाय गुंजाळ साहेब पर्यायच नाही देणार. नामस्मरण प्रत्येकाने केलं पाहिजे, हरिचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. त्याकरताच आम्हाला हा जन्म मिळालेला आहे. कारण जन्म सर्वांना मिळतो, पण जन्म सर्वांना कळतो असं नाहीये. काहींना मिळत नाही, काहींना कळत नाही, काहींना मिळतोही, काहींना कळतोही, काहींना मिळतही नाही आणि काहींना कळतही नाही. तुम्हाला कळलं का? काय म्हटलो मी? काहींना जन्म मिळत नाहीये, काहींना मिळतो पण कळत नाही दोन, काहींना कळतो पण मिळत नाही तीन, काहींना मिळतही नाही आणि काहींना कळतही नाही. तुम्हाला कळलं की नाही अजून? परत सांगू का? काहींना हा जन्म मिळत नाही एक, काहींना जन्म मिळतो पण कळत नाही दोन. तुम्ही कधीतरी हो म्हणा ना, म्हणजे कधीतरी मी सांगेपर्यंत हो म्हणा ना. काहींना एक जन्म मिळत नाही, काहींना कळत नाही, काहींना कळतोही, काहींना मिळतोही, काहींना कळत मिळतही नाही आणि काहींना हा आता बरं झालं, चला कळत नाही. हा आता थोडं थोडं कीर्तन कळायला लागतं. काहींना जन्म मिळतो पण कळत नाही. कोणाला कळत नाही? पशूंना. पशु आहेत, गाय, म्हैस, बैल, त्यांना पशूंचा जन्म मिळाला, मानवाचा नाहीये. त्यांना मानवाचा जन्म मिळण्याकरता प्रयत्न नाहीये, कारण त्यांना पशुचा जन्म मिळाला, त्यांना ज्ञानच नाहीये. पशु काय? पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. संसारातल्या भोगामध्ये रममान असणारे पशु, त्यांना जन्म मानवाचा मिळालाही नाही आणि त्यांना जन्म मानवाचा कळालाही नाही. काही काही माणसाला जन्म मिळालेला असतो पण कळालेला नसतो. ऐकता का तुम्ही? काही माणसाला, बरेच माणसाला जन्म मिळालेला असतो पण कळालेला नसतो. कधी देव करत नाही, कधी वारी करत नाही, कधी वाऱ्याला जीव घालीत नाही, कधी असणारी दिंडीला जात नाही, पंढरीला कधी पाहत नाही आणि असणार कोणाला चांगलं म्हणत नाही. असे बरेच वर्गातले लोक आहेत.
काय बा काय कीर्तन प्रवचन हरी कीर्तन आणि दिंडी जेव घालणं हे अनाठाई आहे. म्हणजे चोळके पाटील कळलं का यांना जन्म मिळाला पण कळाला नाही. म्हणजे देवाचं नामस्मरण नाही, कधी कोणाला चांगलं म्हणणं नाही, कधी कोणाला चांगलं करणं नाही, कोणाला कधी चहा पाजणं नाही, कोणाला कधी परोपकार करणं नाही आणि परोपकार करून जीवन जगणं नाही, दुसऱ्याचे नावच ठेवत राहणं, याची निंदाच करत राहणं, टिंगलक्याच करत राहणं. म्हणजे जन्म यांना मिळाला मानवाचा पण कळाला. जरा बोला जा गड तुम्ही, बोला जा. मी आता 4 वाजे लोक काही कीर्तन सोडणार नाही पहाटे, कारण गादी अडबंगनाथाची तुम्ही अडबंगत भेटले. एक तर मी नाहीच म्हणत होतो, बरं माझी गादी कोणाची अडबंगनाथाची भाऊ रामू महाराज. हा आता ध्यानात ठेवा, कारण मी किती बोलणार सांगता येत नाही, कारण महाराजांनी आदेश दिला ना. ठीक आहे, आता कळलं का? कधीतरी हो नाही काही म्हणा ना, तुम्हाला कोणी दम दिला का? जा मारून गिरी बाबांच्या कीर्तनामध्ये पण काहीच म्हणू नका, असं थोडीच काही आहे. काही नका म्हणू, पण काहीतरी म्हणा ना. बस बस कळलं का? पहा बरं का त्याच्या पाटील विठाला विठाला. मानवाला जन्म कळाला बर का, मिळाला पण काहींना कळाला नाही. पण कळालाच नाही असंही म्हणता येत नाही. काहींना जन्म मिळत नाही ते पशु, काहींना कळत नाही ते पशु, मिळत नाही कळत नाही ते पशु आहेत. पण काहींना जन्म मिळतो पण कळत नाही, तेथले मानवातला हा वर्ग आहे. पण काहींना अस्तित्वाद्यांना जन्म कळतोही आणि जन्म मिळतोही. संत जन्माला आले त्याचा सदुपयोग करतात. त्यांना जन्म मिळाला आणि त्यांना जन्म कळाला, त्याला सद्गुरू नारायणगिरी महाराज म्हणतात. कारण त्यांनी प्रत्येक क्षणाला भगवंताचं चिंतन केलं. तुकाराम महाराजाला जन्म मिळाला कळाला, नामदेव महाराजाला जन्म मिळाला आणि कळाला. अशी किती उदाहरणं देऊ तुम्हाला. सगळ्या संतांना जन्म मिळाला आणि त्यांना तो कळाला. मग ध्यानात ठेवा, आपल्याला मिळालेला आहे पण आपल्याला पूर्ण कळालाच असं म्हणता येत नाही, पण कळालाच नाही असंही म्हणता येत नाही. नीट आहे का? मिळालेला आहे पण कळाला असं म्हणता येत नाही, पण कळालाच नाही असंही म्हणता येत नाही. आणि कळालाच नसता आपण दिंडीला आलो असतो का? कळालाच नसतो तर आपण भक्ती केली असती का? आणि कळालाच नसतो आपण अन्नदान केलं असतं का? कळालाच नसतो आपण नामस्मरण केलं असतं का? मग कळाला नाही असं म्हणता येत नाही, पण कळालेलं आहे. पण जर परमार्थामध्ये आपल्याला हे कळालेलं असेल, आम्ही खरी वारकरी, आम्ही खरे भक्त आहोत, तर भक्ती जर खरी असेल तर खरं सांगा, खरं सांगा, आपण खरी भक्ती करत असेल, पंढरीला जात असेल, तर वारीत चपला चोरी व्हायला पाहिजे का? तुम्ही आहे का काही? वारीत चोरी व्हायला पाहिजे का? चपलाची निदान रामभाऊ महाराज चपला नव्या आणल्या की चोराला जात्या, मग वारकऱ्यातच कोणतरी नेत ना, न्यायला दुसरी येतात. कल्पना करा. लक्षात आलं का? बर का, आपण धड नास्तिकही नाही धड आस्तिकही नाही. काही आस्तिक नाही आणि काही नास्तिक नाही. एक तर पूर्ण आस्तिक असावं देवाची प्राप्ती होती, एक तर पूर्ण नास्तिक असावं देवाची प्राप्ती होती. एक तर पूर्ण नास्तिकाला देवाची प्राप्ती एक आणि एक पूर्ण आस्तिकाला देवाची प्राप्ती दोन. उमात्याला नाही होत, ध्यानात ठेवा. मधला वर्गच अवघड आहे. तुम्ही जागे आहे ना? आता ऐका, एक तर पूर्ण नास्तिक असेल भगवंताची प्राप्ती होईल, भेट होईल, दर्शन होईल. ऐका, पूर्ण नास्तिक होता रावण, राम मारण्याची हेतून आले पण भगवंताचं दर्शन झालं की नाही? नीट ऐका, पूर्ण नास्तिक रावण आहे पण पूर्ण नास्तिक विरुद्ध भक्ती केली, पण मरताना होईना भगवान श्रीराम भेटले आणि त्याला मोक्ष मिळालं. म्हणजे पूर्ण आस्तिकाला देव भेटतो आणि एक पूर्ण आस्तिकाला देव भेटतो. पूर्ण नास्तिक होता रावण, रामाची प्राप्ती झाली. पूर्ण आस्तिक होती शबरी, रामाची प्राप्ती झाली. पूर्ण आस्तिक होता सुग्रीव, रामाची प्राप्ती झाली. पूर्ण आस्तिक होते बजरंगबली, रामाची प्राप्ती झाली. आणि पूर्ण नास्तिक होता कुंभकर्ण आणि रावण, रामाची प्राप्ती झाली. म्हणजे नास्तिकालाही रामाची प्राप्ती आणि आस्तिकालाही रामाची प्राप्ती. नाहीच कळलं का? पुन्हा सांगतो. पूर्ण नास्तिक होता कंस, त्याला मारण्याकरता कोण आलं? कृष्ण भगवान. कंसाला कृष्ण भेटला की नाही भेटला? भेटला. का भेटला? कारण पूर्ण नास्तिक आहे, रात्रंदिवस भांडणच केले, रात्रंदिवस विरोधच केला, पूर्ण नास्तिक आहे, त्याला हा कृष्ण भेटले. नीट ऐका, तेथे पाटील बरंच झालं, बरं कळलं तुम्हाला बरं का? कल्पना करा, पूर्ण नास्तिक तो कंस आहे, त्याला कृष्ण भेटले. वक्रदंत पूर्ण नास्तिक, त्याला कृष्ण भेटले. शिशुपाळ पूर्ण नास्तिक, त्याला कृष्ण भेटले. बरं, हे सगळे नास्तिक होते, त्यांना कृष्ण भेटले. पण उद्धव पूर्ण आस्तिक, भगवान श्रीकृष्ण भेटले. ऐकताय ना? सुदाम, सुदाम देव ब्राह्मण पूर्ण आस्तिक, त्यांनाही भगवान श्रीकृष्ण भेटले.
म्हणजे पूर्ण आस्तिकाला देव भेटतो आणि पूर्ण नास्तिकाला देव भेटतो. कळलं का कोळशी पाटील तुम्हाला? एक तर धड नास्तिक व्हा नाही तर आस्तिक व्हा. आपण खरे आस्तिक आहोत की नास्तिक आहोत? नाहीच कळलं? चला चला पुढे सोपं सांगतो. मी सोपं कीर्तन करून सांगतो ऐका आता. जे जे आस्तिक असतील 100% आस्तिक असतील, खरे आस्तिक असतील, 100% असतील, ओरिजिनल असतील, त्यांनी वर हात करा. धन्यवाद तुम्हाला. कारण कोण किती पाणी येते त्याच्या त्याला माहिती असत. दुसरं काही म्हणू द्या ऐका. पूर्ण आस्तिक असेल वर हात करा म्हटल्यावर कोणीच केला नाही. धन्यवाद तुम्हाला, धन्यवाद तुम्हाला. आता माझं संपलं नाही, अजून पुढे सांगतो. जे पूर्ण असते की त्यांनी वर हात नाही केला, धन्यवाद. आता जे संपूर्ण नास्तिक असतील 100% त्यांनी वर हात करा. म्हणजे आपण आहे तरी कोणत्या वर्गात? म्हणजे धड नास्तिक नाही धड आस्तिक नाही. आपलं कल्याण कधी होणार? कारण मी काय सांगितलं, पूर्ण नास्तिक असेल भगवान परमात्मा भेटतो, पूर्ण आस्तिक असेल विनेकरी भगवान परमात्मा भेटतो. पटत असेल तर प्रमाण आहे का? बर का? भक्त राखे पायापासी दुर्जनाची संवारे, दुर्जनाची संवारे, दुर्जनाची संवारे. राखी पायापासी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. भक्त राखी पायापासी दुर्जनाची संवारी, भक्त राखी पायापासी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. भक्त राखी पायापासी दुर्जनाची संवारी, भक्त राखी पायापासी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. कल्पना करा, प्रमाण आहे त्याला. भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारे. भक्त जे आहे भगवान परमात्मा त्यांचं कल्याण करतो. म्हणजे 100% भक्त आहे भगवान त्यांचं कल्याण करतो, पण 100% जे नास्तिक आहे भगवान त्यांचा नाश करतो. कळलं ना? प्रमाण आहे का? भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारे. दुर्जनाला मारणारा देव आहे, पण मारण्याच्या रूपाने आला तरी कल्याणच आहे. आणि सज्जनाचं रक्षण करणारा देव आहे, रक्षण करण्याकरता आला तरी कल्याणच आहे. पण आपण धड नास्तिकही नाही आणि धड आस्तिकही नाही. आपल्याला कोण तारक आहे? भगवंत दोघालाच भेटतो. ऐकता ना? तिसऱ्याला भेटत नाही, मधल्याला भेटतच नाही. आता धड नास्तिक नाही आणि धड आस्तिक नाही, हा वर्ग राहिला की नाही? यांच्या करता कोण आहे हो? या वर्गाकरता कोण आहे? पूर्ण नास्तिक करता देव आहे, आस्तिका करता देव आहे कैलास महाराज. पण हे मधला जो वर्ग राहिला धड नास्तिक नाही धड आस्तिक नाही. कीर्तन लक्ष देऊन ऐका, उगा टाइमपास म्हणून ऐकू नका, लक्ष द्या. जर हा वर्ग इथं राहिला, रामपूरवाडीकर विचार करा, हा वर्ग जर इथं असला असेल तर आता याचा उद्धार कसा होणार आहे? याचं कल्याण कसं होणार आहे? याचं भलं कसं होणार आहे? याचं चांगलं कसं होणार आहे? आणि याचं कल्याण कोण करणार आहे? या वर्गाकरता कोण तारक आहे महाराज? जरा अर्ध नास्तिक, पूर्ण नास्तिक नाही, पूर्ण आस्तिक नाही, याचं जे कल्याण करण्याकरता जो वर्ग आहे याकरता कोण आपल्याला तारक आहे? तारणारा कोण आहे? मग आता याच्या करता जर कोण असेल तर भगवान परमात्मा. तर मी सांगून टाकलं, अभिचसो दुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक वे बशतो हिसहा. माय बाप, याला तारक कोण आहे? म्हणजे भगवान परमात्मा नास्तिकाचा नाश करतो, आस्तिकाला जवळ घेतो. एक हे न्याय मात्र देवाचे आहे, कळलं आपल्याला. पण मात्र तोच देव ज्या वेळेला हा मधला वर्ग राहतो ना, यांच्या करता एक अवतार घेतो आणि त्या अवताराचं नाव असतं संत महात्मे. त्यांचं काय असतं नाव? देवच आहे, देवानेच अवतार घेतला पण संताचं रूप धारण केलं. अवतार पांडुरंग नाव ठेविली ज्ञान, अवतार पांडुरंग
अवतार पांडुरंग नाव ठेवेल ज्ञान. कल्पना करा, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबरायांचं नाव कोण आहे देवच, पण पांडुरंगाचं नाव ठेवून पांडुरंगच आहे साक्षात. पण पांडुरंगाला जे करता येत नाही ते ज्ञानोबरायला करता आलं. कृष्णाला जे करता आलं नाही ते ज्ञानोबरायला करता आलं. विष्णूला जे करता आलं नाही ते ज्ञानोबरायला करता आलं. महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. विष्णूचा अवतार कोण आहे? ज्ञानोबराय आहे. तेच विष्णू कृष्ण आहे. कृष्णाने गीता सांगितली, पण जे गीतेत नाही ते ज्ञानेश्वरीत आहे. ऐकताय ना आपण? ज्ञानेश्वरीत गीतेमध्ये नाही, त्याचा अर्थ ज्ञानोबरायने लावला. ज्ञानोबराय म्हणजे कृष्णाचाच अवतार आहे, विष्णूचाच अवतार आहे, पांडुरंगाचाच अवतार आहे. पण ज्या वेळेला कृष्णाला जे शक्य झालं नाही ते ज्ञानोबरायने केलं. संत सज्जनालाही जवळ घेतात, संत दुर्जनालाही जवळ घेतात. म्हणून देवाईपेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर संत असतात. असे गुरुवरे नारंगिरी महाराज आपल्याला गुरु लाभले. गुरुवरे नारंगिरी महाराज असे थोर संत झाले की ते आस्तिकावर प्रेम केलं, नास्तिकावर प्रेम केलं. असे संत जे असतात ते जीवाला जवळ घेतात, देवापर्यंत पोहोचवतात. म्हणून आपलं भलं करणारे कोण आहे? संत आहे देवच आहे, भगवंतच रूप संताचं धारण केलं. तुकाराम महाराज देवच आहे ना. तुकाराम हे देवच आहे, तुकाराम महाराज देवच आहे, परंतु रूप संतांचं धारण केलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम आपण पाहतो. मग तुकिता तुलनेशी, तुलना केल्यानंतर तुकोबराय आणि विश्वर हे एकच आहे अधिकार कळायला. पण जे देवाला करता आलं नाही ते तुकोबरायने केलं की नाही? म्हणजे ते देवाला करता येत नाही ते संत करून दाखवतात. असे संत नवनाथ झाले, त्यापैकी अडबंगनाथ महाराज आहे. नवनाथ झाले त्यापैकी अडबंगनाथ महाराज आहे. अडबंगनाथांनी काय केलं? महाराज जगाचं कल्याण केलं. जगाच्या कल्याणाकरता ज्वालामाई आणि शिवबाबाच्या पोटी जन्म घेतला. गोदातडी भामानगर तया ऐरण्यात एक गौर कुमार. एक गौर कुमार मुलगा 10-11 वर्षाचा वयातला शेती करता करता त्या शेतामध्ये गेला आणि तिथे रामासुरूची शिळा बघितली. त्रेतायुगातील रामासुरूंची शिळा, हिचा कलियुगी महिमा निराळा. अरुंजे ऐकती शिळेची कथा, ओम चैतन्य अडबंगनाथा. ही कथा कुठली आहे? राम लक्ष्मण दोघे रडती, त्यांच्या असुरणी भिजली माती. वल्ल्या मातीचा पाषाण होता, ओम चैतन्य अडबंगनाथा. नाथा रे चैतन्य अडबंगनाथा. ती शिळा बघितली महाराज. माणिक शेतकरी गेला तिथे, गोरक्षनाथ भेटले, अन्न देऊन टाकलं. जेवण झाल्यानंतर सांगितलं, बाळा तुला काय पाहिजे माग. त्याने सांगितलं, महाराज मी अन्नदान केलं, तुम्ही मला काय देणार? मला काही देऊ नका, जा म्हटले. नाही म्हटले गोरक्षनाथ, तुला मागायचं काय मागून घे बाळा. माणिका मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माणिकाने सांगितलं, मला तुम्ही काय देणार आहे महाराज? जा ना, रस्ता धरा. नाही म्हटले, माणिका मी तुझं अन्न खाल्लेलं आहे आणि आता मात्र तू काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे. त्याने सांगितलं, महाराज तुम्ही काय देशाल? काय देणार आहात तुम्ही? मला काही देऊ नका, तुम्हालाच काय लागतं ते माझ्याकडून घ्या. उलटा बोलला हा माणिक. गोरक्षनाथ म्हणले, हे जरा आडबंगच दिसत, गिऱ्हाईक जरा सरळ नाही, आडबंग आहे. काय लागतं तुम्हाला मागून घ्या म्हटले. महाराज काय देशील रे बाळा? प्राण मागितला तरी देईल. प्राण नको देऊ म्हटले, तुझं मन मला दे. तो मन हे मीचे करी, माझे भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मजे काते, मन मना भौमत भक्तो मध्यानी मम नमस्कुरु. मामेव वैशु शिक्तोय महात्मानं मत परायणः. मन मला अर्पण कर. ठीक आहे महाराज. काय मागितलं? मन. भाकरी मागितल्या असत्या तर टोपलं भर आणून दिले असतं. मन मागून काय करणार आहे तुम्ही महाराज? भाकरी असत्या तर टोपलं भर दिले असत्या. ते म्हटलं, भाकरी नको देऊ, मनच दे. दिलं. मनात येईल ते आजपासून करू नको. ठीक आहे. 12 वर्ष मन गोरक्षनाथाला दान दिल्यानंतर अडबंगनाथाने माणिकाने
12 वर्ष तपश्चर्या केली. अन्न पाण्याविन वायू तो बक्षुना, अन्न पाण्याविन वायू तो बक्षुना, अन्न पाण्याविन वायू तो बक्षुना, अन्न पाण्याविन वायू तो बक्षुना. तप केले गहन 12 वर्ष, तन करती 12 वर्ष, करती 12 वर्ष. अन्न पाण्याविन वायू तो बक्षुना, अन्न पाण्यावाचन अन्न पाण्याविन वायू तो भक्षुना, अन्न पाण्यावाचन वायू तो बक्षुना. तप केले गहन 12 वर्ष, तपा केले गहन पारायण, तपा केले गहन पारायण. 12 वर्ष तपश्चर्या केली महाराज. अन्न पाण्याविन वायू तो भक्षुना, तप केले गण 12 वर्ष. त्या माणिक शेतकऱ्यांनी शिलेवरती 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 12 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर महाराज गुरु गोरखनाथ मच्छिंद्रनाथ चौरंगीनाथ तिथे आले आणि त्याला दीक्षा दिली. त्या माणिकाचं नाव ठेवलं अडभंगनाथ महाराज. त्यांची दिंडी तुमच्या दारात आली, भाग्यवान तुम्ही. गोरक्षनाथाने दीक्षा दिली, मच्छिंद्रनाथाने नामकरण विधी केलं, चौरंगीनाथाने नाथपंथी बाणा दिला आणि त्या माणिकाचं नाव ठेवलं अडभंगनाथ. सांगितलं की आजपासून चंद्र सूर्य असेपर्यंत तू अमर होशील, अमर राहशील. म्हणून सर्व नाथांच्या समाध्या आहे, 3 नाथाच्या समाध्या नाही ध्यानात ठेवा. चौरंगी, चरपटी आणि अडभंगीनाथ हे आजही चिरंजीव आहे मृत्यू लोकामध्ये, देठे पाटील. म्हणून हे 3 नाथ चिरंजीव आहे. त्या 3 नाथापैकी अग्निनारायणचा अवतार असणारे अडभंगनाथ आहे. त्यांची दिंडी तुमच्या कारखान्यावर आले. काय भाग्यवान हो तुम्ही कारखानेवाले आणि कॉलनीवाले. हे अग्नि अवतार आहे, ज्यांच्या अडी अडचणी दुःख दारिद्र्य यांच्या दर्शनाने आणि यांच्या कृपेने नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. ही नवनाथांची ना अडभंगनाथाची कृपा आहे. वारकरी संप्रदाय कुठून जन्माला आला? तो नाथ परंपरेतून जन्माला आला. नाथ परंपरेपासूनच अडभंगनाथ वारकरी संप्रदायाचा जन्म आहे. ना तरी आदिगुरु शंकरा लावणी शिष्य परंपरा. ही शिष्य परंपरा शंकराने सुरुवात केली. आदिनाथ उमा बीज प्रगटने मच्छिंद्राला दने सहज स्थिती. तेची प्रेम मुद्रा गोरक्षाने दिदली. पूर्ण कृपा केली गैनीनाथा. ही नाथापर्यंत आलेली परंपरा. आणि गैनीनाथ महाराज आणि अडभंगनाथ महाराज हे गुरुबंधू आहे. कैलास महाराज बरं का, अरुण महाराज. गैनीनाथ महाराज आणि अडभंगनाथ हे कोण आहे? नीट ऐका इतिहास. हे गुरुबंधू आहे. गैनीनाथाचे गुरु गोरक्षनाथ महाराज आणि अडभंगनाथाचे गुरु गोरक्षनाथ महाराज आहे. लक्षात आलंय ना? आपण सर्वजण म्हणत आहोत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत हे मच्छिंद्रतायाचा मोक्षशीच्या मच्छिंद्रतायाचा, मच्छिंद्रतायाचा मोक्षशीच्या मच्छिंद्रतायाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत मच्छिंद्रतायाचा, आदिनाथ गुरु हा आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मोक्षशीच्या मच्छिंद्रतायाचा, मच्छिंद्रतायाचा मोक्षशीच्या मच्छिंद्रतायाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतायाचा. ताळी वाजवा सर्वजण जय हो. मुख्य शिष्य मच्छिंद्रतायाचा. माय बापांनो, ही नाथ परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्षे वळाला गैनी प्रती. मग गोरक्षनाथाने गैनीनाथाला ज्ञान दिलं आणि गोरक्षनाथाने अडभंगनाथाला ज्ञान दिलं. ऐकताय ना आपण? ते ज्ञान घेऊन गोरक्षनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन गैनीनाथाने ते निवृत्तीनाथाला दिलं त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये. आत्ताच त्र्यंबकेश्वरची दिंडी गेली निवृत्तीनाथांची. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिलं. ज्ञानोबारायांनी ते ज्ञान प्रगट केलं. प्रगट उयवोली विश्व ब्रह्माचे केले. हे नाथपंथाचं ज्ञान ज्ञानोबारायांनी प्रगट करून टाकलं. आणि तुकाराम महाराज कळस झाले. ही भक्तीची संप्रदायाची परंपरा नवनाथ परंपरेतून सुरुवात झाली वारकरी संप्रदायाची.
म्हणजे वारकरी संप्रदायाचा जन्म कुठून झाला असेल तर नाथ परंपरेपासून. त्यामध्ये आद्य गुरु गोरक्षनाथ महाराज फार प्रभावी संत होते आणि त्या गोरक्षनाथांचे शिष्य मुख्य दोन आहे, ते अडबंगनाथ महाराज आणि गहिनीनाथ महाराज. हे मुख्य शिष्य आहेत. तसे जर पाहिले तर धर्मनाथही त्यांचा शिष्य आहेत, मीननाथ त्यांचा शिष्य आहेत, परंतु मुख्य जर कोण असेल ते दोन आहे. ऐका इतिहास. आणि ते अडबंगनाथ महाराज आशीर्वाद दिला चंद्र सूर्यपश आर्याशेपर्यंत अमर राहतील. आणि आज त्यांची जन्मभूमी आपल्या जिल्ह्यात आहे, कर्मभूमी आपल्या जिल्ह्यात आहे. काय जिल्हा आहे हो? नगर जिल्हा. संतांचे माहेर, मुळा प्रवरा गोधावरी नीर, दंडकारण्ये निसर्ग संपदा, ओम चैतन्य अडबंगनाथा. काय जिल्हा आहे आपला. आणि मग अशा ठिकाणून अडबंगनाथांनी त्या काळात नामस्मरण केलं, भक्ती केली, तपसाधना केली आणि जी सिद्धी रिद्धी प्राप्त झाली जगाच्या कल्याणाकरता वापरली, पण गुरुच्या आदेशाने. मग गुरु काय करतात? जगाच्या कल्याणाकरता असे संत अवतीर्ण होतात. जे देवाला करता येत नाही ते संत करून दाखवतात. आणि असे जे संत आहेत जगाच्या कल्याणाकरता येतात ते आपल्याला शिकवतात, बाबा रे तुम्हाला भक्ती करायची असेल, नामस्मरण करायचं असेल तर कलियुगामध्ये सोपं साधन जर कोणतं असेल तर भक्ती हे सोपं साधन आहे. बाकीचे रस्ते अवघड आहे. स्वल्प वाटे चला जाऊ, 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 स्वल्प वाटे तया जाऊ, स्वल्प वाटे तया जाऊ. वाचे विठ्ठल नाम घेऊ, विठ्ठल नाम वाचे घेऊ, विठ्ठल नाम घेऊ, विठ्ठल नाम घेऊ. स्वल्प वाटे चला जाऊ, 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 स्वल्प वाटे चला जाऊ. हा मार्ग सगळ्यात सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य ना गविने पापा. माय बाप, भक्ती पंथ सोपा आहे, स्वल्प वाट आहे. भगवंतापर्यंत जायचं असेल तर भक्ती करा, करा हरी भक्ती, परलोके येईल कामा, सोडविल यमापासून. ती भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती, ते नामस्मरण कोणालाही करता येतं, कुठेही करता येतं, केव्हाही करता येतं, कसंही करता येतं. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे आमच्या संतांनी केलं. गुरुवारी नारंगिरी बाबा रात्रंदिवस ती भक्ती करायची, असे बोट फिरायचे त्यांचं. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा, राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. वर हात करा सर्वजण. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. हात वर करा सर्व म्हणा. राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. हे राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा, राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. हे राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. जय हो, टाळी वाजवा सर्वजण. हरी बोल. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. हे राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. राधा कृष्ण राधा टाळी वाजवा सर्वजण म्हणा. राधा राधा. राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. हे राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा. कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा राधा राधा. हे राधा कृष्ण
कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा 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 गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान महाराज की जय माय बाप्पांनो, हे भजन गुरुवारी नारंगिरी बाबा करायचे. ही भक्ती संतांनी केली, आपल्याला तीच करायची आहे. सगळे संत सांगतात बाबा भक्ती करा, नामस्मरण करा. आणि ते नामस्मरण जे करतात, रात्रंदिवस नामाचं चिंतन करतात, रात्रंदिवस नामाची भक्ती करतात आणि नामाच्या चिंतनात जे असणारे राहतात, तो जो प्रकार आहे तो देवाला फार आवडतो. अभंग जपू. आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी वा वा विद्यार्थी. प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवाची 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 तो ऐका प्रकार नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस गोरा पिरा तुळशीमाळ गळा गोपी चंद्र तीरा 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 वा वा, काय सुंदर चाल म्हटले महाराज. जोरात टाळ्या वाजवा महाराज. वा. कोणता प्रकार देवाला आवडतो ऐका. नाथ महाराज म्हणतात आवडी देवासी ऐका तो प्रकार. आता पद पद सरळ सांगतो ऐका. देवाला कोणता प्रकार आवडतो? नामस्मरण चाललेला प्रकार आवडतो. म्हणजे रात्रंदिवस नामस्मरण करतात तो प्रकार देवाला आवडतो. मायबाप मग नामस्मरण आवडणार देवाला, नामस्मरण करणारा आवडतो देवाला. म्हणून आपण प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे आजपासून. ज्याला जिथं वेळ भेटेल ना रामकृष्ण हरिवाणाचा. मी कालच्या सत्संगामध्ये प्रेमानंद महाराजांचं उदाहरण दिलं श्रीरामपूरला, वृंदावनचं. प्रेमानंद महाराज तुम्ही ऐकता ना सगळे. प्रेमानंद महाराज अशी संत आहे, काल बोललो मी की जगात विज्ञानाला आज मागं टाकलं त्यांनी. दोन्ही किडनॅप फेले त्यांच्या, पण आज भगवंताच्या भक्तीने जगात क्रांती केली. दोन्ही किडनॅप फेले. मी काल म्हणालो श्रीरामपूरमध्ये, मीडियावाल्याने विचारलं तुम्हाला महाराज तुम्ही कसे जिवंत आहे? किडनॅप दोन्ही फेल आहे. त्यांनी सांगितलं एका बाजूला राधा काम करते आणि एका बाजूला कृष्ण आहे. हे भगवान परमात्मा माझं सगळं जीवन चालवतो. हा हा, आपल्या हृदयात तो आहे पण आपल्याला कळतच नाही ना महाराज. हृदयात तो देव आहेच आपल्या, पण आपला कोणावरही विश्वास आहे? देवावर कुठे? भूतावर विश्वास आहे माणसाचा. माझी गादी आडबंगनाथाची, महाराज यांच्या अंगात भूत आलं म्हणतात. काय लोक इथे. अरे म्हटलं बाबा आमच्या वारकऱ्याकडे पळे भूतबाधा भेनेत येते. तो नामस्मरण करतो त्याला भूतबाधा लागतच नाही ना. नामस्मरण करून भूत येत असेल तर हे येड भूत समजा तुम्ही, शाम नाही. नामस्मरणाच्या पुढे भूत नाही राहत, ध्यानात ठेवा. पापही राहत नाही भूतही राहत नाही. पण आमच्याकडे येतात काही. ते म्हणलं महाराज यांना भूतानं झपटलं. म्हणलं कुठं झपटलं? ते खालच्या वाड्यात होतं म्हणे. खालच्या वाड्यात. आता खालची वडशी वडे लय राहते अशोक. खालच्या वाड्यात भूताने झपटलं म्हणते बरं का सुरेश महाराज. खालच्या वाड्यात ते पलीकडचं नाही, मेढीच्या आली. मेढीच्या भालगावच्या पलीकडे नाही का होते? बस कळला तुम्ही, जास्त लोक आहेत तिकडची. कल्पना करा त्या वड्यामध्ये जाताना रात्र असणार मला ते दिसलं म्हटलंय.
काही नव्हतं महाराज, रामकाठ हल्ली होती. रामभाऊ रामकाठ हल्ली, सावली पडली, याला वाटलं भूतच भूत. अरे बापरे भूत. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, ज्याला जिथं भूत दिसतं तिथं हा ती देव नाही का हो? विनेगर नीट आहे का? जिथं भूत आहे तिथं देव नाही का? आणि देव जिथं असेल तिथं भूत राहील का? तुम्ही जागे आहे का? टेमकर महाराज, जिथं देव आहे तिथं स्मशानामध्ये माणसाला भीती वाटते का? भूत आहे तिथं स्मशानामध्ये. बाबा, जिथे देव नाही तिथं भूत असेल हरकत नाही, मानू एक मिनिट आपण. जिथे देव नाही तिथं भूत असेल, पण देव कुठं नाही हो? गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरूत प्रभवा प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. भगवंताचं वचन, मी गतिगतीमध्ये चराचरामध्ये आहे, मी नाही अशी जागा नाही. तुकाराम महाराजांनी प्रतिपादन केलं, कहा पगडारू देखे आनेरा, कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वहीने घेरा, देखे तो सब वहीने घेरा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम जय जय राम. अभंग तुकाराम महाराजांचं हिंदी पण रामाचं घेतलं बघ, काय हरकत नाही. का बगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. धाकीत तिथे ना किती वय असं बोल वाजवता बरं का. कल्पना करा रामभाऊ, हा काय चाललं होतं आपलं कीर्तन. धन्यवाद तुम्हाला. ऐका, तुकाराम महाराज म्हणला देव कुठे आहे? सगळीकडे. कहा पग डारू, पग म्हणजे पाय. पाय मी कुठे ठेवू? सगळीकडे देव. विठ्ठल जळी स्थळी भरला, विरिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल म्हणता हरले पाप, काहीच राहणार नाही महाराज. आणि मग तो देव सर्वत्र आहे. मग जिथं देव असेल तिथं भूत येईल का हो? तुम्ही जागे आहे का? भूका लागल्या तुम्हाला? शेळके पाटलांच्या जेवायला खेळले चांगलं जेवण झाले ना भाऊ? भरपूर लोक आले, तुम्ही धन्यवाद. आता वेळ झाला, सोडून देतो, सरळ अर्थ सांगतो. ऐका ऐका आता थकलेले वारकरी, कारण वारकऱ्याच्या पायाला गुदगुल्या कशा होते कळतं आपल्याला चालताना. आणि म्हणून मायबापांनो, देव सर्वत्र आहे. कुठे आहे महाराज? ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, सर्व घडी रामदियाने एक सूर्यप्रकाश कसा सरस्वी, सर्व घडी रामदियाने एक सूर्यप्रकाश कसा सरस्वी, सूर्यप्रकाश कसा सरस्वी, सर्व घडी रामदियाने एक सूर्यप्रकाश कसा सरस्वी, सर्व घडी रामदियाने एक सूर्यप्रकाश कसा सरस्वी. हा हा हा, सर्व घडी रामदियाने एक सूर्यप्रकाश कसा सरस्वी. सर्व घडी रामदियाने सर्व घडी रामदियाने एक सूर्यप्रकाश कसा सरस्वी. सूर्या प्रकाशक, सूर्या प्रकाशक, हे सूर्य प्रकाशक सरस्वी. हरि भगवान हरि भगवान हरि भगवान हरि भगवान सूर्य प्रकाश, सूर्य प्रकाश, सूर्य प्रकाश सरस्वी. हरिमुखी मन हरिमुखी मन तेरी तेरी. धन्यवाद. त्यांना तेव्हा तो देव कुठं नाही महाराज. सर्व घटी आपल्या घटाघटात तोच एक नाही. सर्व घटे रामने एक सूर्यप्रकाश कसं सरस्वी, तो सर्वत्र आहे. मग देव सर्वत्र आहे. जिथं देव आहे तिथं भूत येईल का? मग ध्यानात ठेवा, आपल्याला भूताची भीती नाही, वारकऱ्याला भूताची भीती नाही. मग ऐका महाराज, मग आता देव जिथे आहे त्या देवाची भक्ती आपल्याला करायची आहे, आणि तो देव आपल्याला प्राप्त करायचा आहे ना, मग नामस्मरण केलं पाहिजे. आणि मग तो प्रकार जिथं चालला देवाला आवडतो, आवडे देवासी ऐका तो प्रकार.
कोणता? नामाचा उच्चार. रात्रंदिवस उच्चार चालू आहे आणि हा प्रकार देवाला आवडतो. पण एवढ्यावर भागत नाही. नुसतं नामस्मरण करतो, नुसतं चिंतन करतो, पण लायसन असणारी गाडी घेतली, पण लायसन नसेल तर पकडल्या जाते, ध्यानात ठेवा. म्हणून गाडी चांगली आहे, लायसन असावं लागतं. वारकऱ्याचं लायसन कोणतं आहे? माळ म्हणजे वारकऱ्याचं लायसन, ध्यानात ठेवा. ज्यांनी घातलेलं नसेल तर घालून घ्या. मग माळी घातल्याशिवाय वारकऱ्याला लायसन मिळत नाही परमार्थाचं. आणि लायसन नसेल तर मुंबईमध्ये गाडी पकडल्या जाते, ध्यानात ठेवा. म्हणजे लर्निंग सुद्धा असले तर धक्त पण पाहिजे, कोणतं होईना माळ घातली पाहिजे. आणि जो माळ गळ्यात घालतो आणि मग मात्र तो प्रकार देवाला आवडतो. दुसरं चरण. तुळशी गोपी चंद तीर तुळशी गोपी चंद तीर तुळशी माला गोपी चंद तीरा तुळशी माला गोपी चंद तीरा रघुवी कळवला वैष्णवाचा रघुवी कळवला वैष्णवाचा तुळशीमाले गोपी चंद तीरा तुळशीमाले गोपी चंद तीरा सर्वांनी वर हात करा प्रेमाने. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. या शेळके परिवार या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे प्रेमनाथ रखुमाई, 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 टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई हरि जय रखुमाई, 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 बोला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, तुकाराम महाराज की, गागिरी महाराज की, जनगिरी महाराज की, नाथ महाराज की. शेळके साहेब, ते गाडगे साहेब काय नाव म्हटले सांगा. कचेश्वर घाडगे साहेब यांनी ॲडव्होकेट कचेश्वर रघुनाथ घाडगे यांच्याकडनं अडबंगनाथ दिंडीच्या चहा पाण्यासाठी 1100 रुपयाची देणगी दिली. एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. साहेबांना नारळ देतो. आपलं चहा पाण्याकरता 1100 रुपये दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे. एक नारळ घ्या ना बाळा.
एक मिनिट तिकडे बघा. विठाला 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 हो. आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नंतर नंतर तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. तुळशीचं माळ गळ्यात प्रत्येकाने घातली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना तुळशीची माळ घालावा, नामस्मरण करावा, भगवंत परमात्म्याची भक्ती करावी, पण पंढरपूरची आषाढीची वारी करावी. अभंगाचं तिसरं चरण. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, तुळशी माल गळा गोपी चंद तीरा, तुळशी माल गळा गोपी चंद तीरा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. आषाढी आणि कार्तिकीची वारी नामस्मरण करणाऱ्यांनी केली पाहिजे. माळ तुळशीची गळ्यात घातली पाहिजे. आणि आषाढीच्या वारीला आपण गेलोच पाहिजे. आता ही आषाढीचीच वारी चालू आहे. आता आषाढीला चाललो ना आपण. आज शेळके पाटलांनी जेवणाचा असणारा हा कार्यक्रम ठेवला, कीर्तनाचा. कोटी कोटी धन्यवाद त्यांना. आषाढी वारीच्या निमित्ताने सेवा, दिंडी दारात येवा. किती जन्मोजन्मीचं पुण्य हो. आज या कॉलनीचं किती भाग्य असेल. ही सामान्य दिंडी नाहीये. कुठेतरी कोणीतरी काहीतरी काढली अशी दिंडी नाही. ही नाथ परंपरेतली अडभंगनाथाची दिंडी ध्यानात ठेवा. ही सामान्य नाहीये. अग्निनारायण अडभंगनाथाची दिंडी आहे. आणि या दिंडीमध्ये जो कोणी येतो, दर्शन घेतो, सेवादान करतो, त्याच्यावरती नाथांची कृपा आणि देवाची कृपा होती ध्यानात ठेवा. आणि म्हणून जो वारी करतो, नाथ परंपरा आहे, आषाढी कार्तिकी करतो आणि नामस्मरण करतो, तुळशीची माळ धारण करतो, चौधरी पाटील, तो शिष्य देवाला परमपूज्य जगात होतो. एका जनार्दनी आयसा ज्याचा नियम. जो नियमाने वारी करतो ना, एका जनार्दनी आयसा ज्याचा नियम, तो परमपूज्य देवा जगी. जगाला, देवाला जगामध्ये परमपूज्य होतो. विचार करा. म्हणून ही ताकद नामामध्ये आहे. आणि हे नियम जे करतो देवालाही तो पूजनीय होतो. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे सादर केला. या सुनील भाऊचं आगमन झालं. धन्यवाद त्यांना. किशोर थोरात, किशोर थोरात, धन्यवाद साहेब. किशोर भाऊ बसा. म्हणून अशा या पद्धतीने जो कोणी नामस्मरण करतो, भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताचं चिंतन करतो, त्याच्यावरती देवाची कृपा असते. आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. जाता जाता एक आपल्याला निमंत्रण देतो. अडभंगनाथ संस्थान भामाठाणवरनं आम्ही 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालखंडामध्ये वृंदावन क्षेत्रामध्ये भागवत कथा ठेवलेली आहेत आणि तीर्थयात्रा आहेत. वृंदावनच्या भूमीमध्ये भगवान श्रीकृष्णाचे जे धाम, जन्मभूमी, कर्मभूमी, त्या धामामध्ये भागवत कथा आहे. 7 दिवस भागवत कथा, तीर्थयात्रा आहे. आणि म्हणून 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरच्या कालखंडामध्ये ज्यांना ज्यांना आपल्या राहुरी फॅक्टरीवाल्यांना येण्याची इच्छा असेल तर नक्कीच आपण आमच्या संस्थांशी संपर्क साधून त्या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्या ठिकाणी संस्थांच्या वतीने सुंदर असं नियोजन केलेलं आहे यात्रेचं आणि खाण्यापिण्याचं. आपण त्याचा लाभ घ्या. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो.
जाता जाता गुरुपौर्णिमा 29 तारखेला आहेत. अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी भामानगरला दरवर्षी मोठ्या स्वरूपात गुरुपौर्णिमा साजरी होते. सकाळी 10 ते 12 कीर्तन आणि दिवसभर महाप्रसाद गुरुदर्शन त्या ठिकाणी घडत असतं. तर आपण नक्कीच भामानगरला येत्या 29 तारखेला सर्वांनी यावं आणि यात्रेचा लाभ घ्यावा. या दोन्ही सूचना सांगतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद. आणि उद्या कोणाला जर आमच्या बरोबर पंढरपूरला यायचं असेल तर आमचं काही नाही म्हणणं नाही हेही सांगून टाकतो. म्हणजे इथले मंडळी जर आमच्या वारीत येत असेल बरं का थोरा साहेब, बरं का रंभू महाराज, तर आपण आमच्या बरोबर दिंडीला येऊ शकतात ज्याला शक्य असेल. आणि या दिंडीमध्ये 1 रुपयाची भिशी मी ह्या वर्षी घेतलेली नाही, घेणार नाही. फ्री तुम्हाला सेवा आहे. ज्याला यायचं असेल उद्या त्या ठिकाणी आपण सकाळीच लाभ घेऊ शकतात. 1 रुपयाची भिशी आमच्या दिंडीत नाहीये. तुम्ही ज्याला इच्छा असेल फक्त तुमच्या आथरा बांगऱ्याचे कपडे घ्या, खाण्यापिण्याची राहण्याची सेवा सगळे अडबंगनात करून घेणार आहे. आणि 1 रुपया खर्च न लागता 15 दिवसाची सेवा आमच्या अडबंगनाथ संस्थांच्या वतीने आम्ही करत आहोत. तर आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आमचे गायक वादक गुणीजन महाराज मंडळी यांनी सुंदर असणारी साथ दिली. या ठिकाणी आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित राहिलात. सर्वांना धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पोरे वेडे वाकुडे उतरे